बैठकीतले मुद्दे अजित पवार या बैठकीमध्ये मांडतील असं समजतंय। बैठकीला राष्ट्रवादीचे सगळे नेते उपस्थित आहेत। सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल देवगिरीवर आलेले आहेत आणि ही बैठक सुरू झालेली आहे। प्रतिनिधी अजय माने आपल्याशी जोडले गेलेत। अजय, काय नेमकी खलबतं सुरू आहेत बैठकीमध्ये? कधीपासून ही बैठक साधारणपणे सुरू आहे? अगदी थोड्या वेळातच या बैठकीला जी आहे ती सुरुवात होईल। अजितदादांच्या निवासस्थानी म्हणजे देवगिरी बंगल्यावर ही बैठक जी पार पडते। सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की काल राज्याचे तिन्ही महाविकासचे प्रमुख नेते म्हणजे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि त्याच जोडीला अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती। रात्री 2:15 तास उशिरापर्यंत संपूर्ण बैठक जी ती चालली। का अनेक जागांवरचे तिढे जे ते सुटले जात नव्हते। जागा वाटपाचा मुद्दा जो आहे महाराष्ट्रातला लोकसभेच्या अनुषंगाने तो सुटला जात नव्हता आणि त्या अनुषंगाने अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यानंतर नेमकी काय चर्चा झाली ही आता अजित पवार त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर मांडणार आणि या बैठकीसाठी आता अजित पवार यांच्या निवासस्थानी म्हणजे देवगिरी बंगल्यावर एकंदरीत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ अशी लिस्ट आहेत ते दाखल झालेले आहेत। तरी नेत्यांना जे ते बोलवण्यात आलेले आहेत। काही वेळातच सर्व नेते मंडळी एकत्रित आणि या बैठकीत काल झालेल्या बैठकीवर चर्चा होईल आणि त्यानंतर पुढची दिशा जी होती राष्ट्रवादी अजित पवार गटाची ती ठरेल। अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर महायुतीमध्ये अजित पवारांच्या पक्षाला 6 जागा मिळणार असं समजते। अजित पवार यांचा पक्ष 7 जागांवर आग्रही आहे। साताऱ्याच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे। त्याच्यामुळे महायुतीमध्ये अजित पवारांच्या वाट्याला 6 जागा येतील असं म्हटलं जातंय। आम्हाला 7 जागा दिल्या जाव्यात त्याच्यावर अजित पवारांकडून आग्रह सुरुवातीपासूनच धरला गेलाय। साताऱ्याच्या जागेचा तिढा कायम आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊयात। शिवाजी, साताऱ्याच्या जागेसंदर्भातला नेमका काय तिढा आहे जो अजूनही सुटत नाहीये? सध्या जर आपण पाहिलं तर अजित पवार यांच्या पक्षाला 7 जागा मिळण्याची अपेक्षा होती। त्यामध्ये बारामती, शिरूर, धाराशिव, गडचिरोली, परभणी, रायगड आणि सातारा। मात्र साताराच्या जागेवरती उदयनराजे यांचं म्हणणं असं आहे अजित पवार यांना पक्ष मिळालेला आहे। मूळ पक्ष स्थापना शरद पवार यांनी केली होती आणि अजित पवार यांना मिळालेला पक्ष ज्या पद्धतीने पक्षामध्ये फूट झालेली आहे आणि साताऱ्याच्या जागेवरती मी जर घड्याळावरून लढलो तर याची सगळी अँटी इन्कमसी जी आहे ती उमेदवार म्हणून माझ्यावरती येईल। त्यामुळे मला घड्याळावरती लढायचं नाहीये। मी मूळ घड्याळ सोडून भाजपमध्ये आलेलो आहे। मी कमळावर लढण्यास इच्छुक आहे। त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामधून लढणार नाही। मला कमळावरती लढायचं आहे आणि साताऱ्यामधील जे बहुतांश जे आमदार आहेत ते भाजपचेच आहेत। असं असताना ही जागा अजित पवार यांना देऊ नये असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेल्या अजित पवार यांना देखील सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत रात्री बैठक झाली। त्या बैठकी दरम्यान देखील हीच माहिती सांगण्यात आली की मेरिटमध्ये ही जागा आपली आहे, तुम्ही ही जागा देऊ नका आणि मी फक्त कमळावरच लढेल असं उदयनराजे यांनी सांगून ते महाराष्ट्रात परतलेले आहे। आणि आता सगळ्यात मोठा प्रश्न असा असणार आहे की उदयनराजे असल्यामुळे या जागेवरती भाजपला मोठी तडजोड करावी लागणार आहे आणि ही जागा आता साताऱ्याची उदयनराजे यांना मिळणार असल्याचं जवळजवळ निश्चित झालेलं आहे। निश्चित, आणि हा तिढा कधी सुटतो हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।